नमस्कार. ज्या महिलांनी 31 जुलैनंतर फॉर्म भरले होते, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, की आम्हाला पैसे येणार की नाहीत? येणार तर कधी येणार? आणि किती पैसे येणार? तर हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ज्यांनी 31 जुलै 2024 नंतर फॉर्म भरले, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जसे की आपल्याला पैसे मिळणार आहेत की नाही? तर तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. ज्यांनी 31 जुलैनंतर फॉर्म भरलेत आणि त्यापैकी ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे एकत्रित मिळणार आहेत. तर यासाठी शासनाने 31 ऑगस्ट 2024 ही तारीख निश्चित केली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याची माहिती दिली आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ आपण पाहूया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आम्ही जो दुसरा डीबीटीचा वितरणाचा टप्पा आहे तो 31 ऑगस्ट रोजी आम्ही नागपूरमध्ये तो राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करत आहोत. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 1 ऑगस्ट पासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्या छाननीची आम्ही सुरुवात केलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुण्याला जो राज्यस्तरीय कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये आपण 1 जुलै ते 31 जुलै मधले जे पात्र अर्ज होते त्यांच्यापैकी 1,08,00,000 अशा लाभार्थ्यांना आपण तो सन्मान निधी वितरित केला. 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 1 ऑगस्ट पासून जे अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याची छाननी आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये साधारणपणे आम्ही 45 ते 50 लाख इतक्या लाभार्थ्यांना आम्ही सन्मान निधी जो आहे तो नागपूरच्या होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये वितरित करणार आहोत. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला माझ्या सांगण्यावरती विश्वास बसला असेलच. तर 31 ऑगस्ट 2024 पासून पैसे वितरित करायला शासन सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला जर मेसेज वगैरे आलं नसेल, कारण कधी कधी सर्व्हर इश्यूमुळे येत नाही, तर तुम्ही तुमचे पासबुक बँकमध्ये जाऊन चेक करू शकता. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांनी त्यांचा आधार बँकशी लिंक आहे की नाही ते चेक करा. ते कसं चेक करायचं त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो नक्की पहा. आणि जर नसेल तर करून घ्या. आणि जर अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तो भरा, कारण शासनाने फॉर्म भरायची मुदत ही सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे. आणि जर माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.